स्वानंदी, काय म्हणताय ताई? माझे दागिने खोटे आहेत? एक मिनिट. हॅलो. हो 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 हो, नाही पत्ता बरोबर आहे. पोचताय का? बरं. ओके. कोणाचा फोन आणि कोणाला दिला होता पत्ता? आई हो, जरा धीर धरा. मी आधी मला आधी सांग, पोलिसांनी परत आणलेले माझे दागिने खोटे आहेत? हो, ते दागिने खोटे. आणि काल आपल्या घरात पोलीस म्हणून जे आले ते माझ्या क्लासमधले माझे कलीग होते, पोलीस नव्हते. पण वहिनी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे खरे दागिने तर मी परत आणून देऊ शकत नाही, पण ते ज्यांनी चोरलेत ना त्यांची नावं तुम्हाला कळावीत म्हणून मी हे सगळं करते. म्हणजे सत्य कळेल आता. नमस्कार. या या, तुमचीच वाट बघत होते मी. नमस्कार बाईसाहेब. बाईसाहेब, तुम्ही आजच आमच्या दुकानात आला होतात, तेव्हाच का नाही सांगितलं की पावत्यांची झेरॉक्स हवी आहे म्हणून? कसल्या पावत्या? काय बोलताय तुम्ही? कसल्या झेरॉक्स? अरे वा, ओळख आहे तुमची यांच्याशी? हो, नाही म्हणजे मी नाही ओळखत यांना. तुम्ही ओळखता का? कोण आहे ते? अहो असं काय करताय जागीरदार साहेब? काही महिन्यांपूर्वी तुम्ही मला काही दागिने विकले, आणि त्याची रोख रक्कम मी दिली होती तुम्हाला. त्याच्या पावत्यांची झेरॉक्स पाहिजे असं तुमच्या सूनबाई बोलल्या मला. आणि तुम्ही आजच दोघेही माझ्या दुकानात आलात तेव्हा काहीच बोलला नाहीत. बहिणी, दागिने. बघा, हेच दागिने होते का ते? बघू एक मिनिट. हे नव्हते, हे तद्दन खोटे दागिने आहेत. मी तुला एक आयडिया सांगू? काय? हे बघ, मी आहे ना आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या मैत्रिणींना कळवते. आम्ही 4-5 जणीच आहोत रे. ती आमच्याकडे येत नाहीये, तर आम्हीच तुमच्याकडे येतो. मस्त खाऊ पिऊ, गप्पा मारू, तिला जरा फ्रेश वाटेल ना. हा मावशी, हा प्लॅन चांगला आहे. पण एक काम करा, तिच्याशी आधी जरा बोलून घ्या. सरप्राईज देऊ नका. आता असं की तिचा आधीच काहीतरी प्लॅन ठरलाय, मग तुमचा प्लॅन परत वर्क होणार नाही. चालेल. माझा फोन बघ. हा, एक मिनिट. मी मावशीचा फोन आहे. तूच घेतलास का? हा. हॅलो. नको ग. नाही मी नाही येत. नाही, मी खरंच येत नाही, आणि ह्या कारणासाठी तू नको फोन करत जाऊ मला. ऐक, तू जसं सांगितलं होतंस तसंच इंद्रनीलशी बोलले. ओके, आता कर सुरू तुझं नाटक. मी तू त्याच्याशी कशाला बोललीस? हा, नको, नंतर बघू. आई, तुला चेंजची खरंच गरज आहे. तू तिला हो म्हण. मी तुझ्याशी नंतर बोलते. मी बोलूया आपण. हो म्हण प्लीज. मी सांगतो ना तिला हो म्हण. मैत्रिणी घरी येणं म्हणजे पैसे हवेत, ते माझ्याकडे नाहीये. आपल्याकडे आहेत का एवढे पैसे? त्यामुळे नको काहीतरी राहू दे. एक मिनिट. स्वानंदी, माझं पाकिट घे. हो, तुझं थांब जरा. आई थांब. हे घे. अरे, तुझ्याकडे ठेव हे. हा मी हो, नाही प्रॉब्लेम होता मला जरा, पण इंद्रने सॉल्व्ह केलाय तो. ठीक आहे, या तुम्ही सगळ्याजणी. मी फोन करते आणि कळवते तुला सगळं. बाय.
ओके. इंजिनिअरिंग खूप येते. खूप नाहीये ताई हे, फक्त 7,000. तुझ्या आनंदापुढे काहीच नाहीये. झालं काय, माझ्या एका मित्राला मी दिले होते पैसे, त्याला अडचण होती म्हणून त्याने वेळेवर परत केले इमानदारीने. मग आता कामी आले. अरे पण एवढे सगळे पैसे मी एकटीने खर्च करायचे? हो, हे पैसे छान खर्च करायचे तुझ्या आनंदासाठी. अगं जेव्हा आम्हाला गरज होती तुझ्याजवळ, ते तू 7 लाख रुपये असे असे वाटून टाकले. आम्ही तुला 7,000 रुपये देऊ शकत नाही? हा, स्वानंदी पण आज घरी आहे, वहिनी पण आहे, दोघी तुला मदत करतील. हा, छान मैत्रिणींना बोलव, मस्त काहीतरी बनवा, पार्टी करा, हसा, मजा करा. इंद्रनील, मला हसण्यासाठी पैशाची नाही, तुम्ही सगळे सुखी असण्याची आवश्यकता आहे. आहे तू हसलीस ना की आम्ही सगळे खूप सुखी असतो. अरे पण एक गटी 7,000 मी खर्च करायचे एकटीने? हो, एकटीने. अगं याची गरज आहे तुला चेंज मिळण्यासाठी, तू आनंदी होण्यासाठी. आणि हे पैसे मी तुला एकट्याने दिले असं समजू नकोस. अर्धे मी दिलेत तर अर्धे दादाचे आहेत असं समज. 3.5 माझे, 3,500 रुपये त्याचे. एकाच्या पैशातून शॉपिंग कर आणि दुसऱ्याच्या पैशातून मैत्रिणींना खुश कर. किती काळजी करतोस रे माझी. परमेश्वरा, प्रत्येक जन्मी मला ह्याच मुलाची आई कर. याच नाही, फक्त या एकाच नाही, या दोघा मुलांची आई कर असं म्हण. सांगितलं ना, पैसे दोघांचे अर्धे अर्धे, 3.5 माझे, 3.5 त्याचे. चला मी आता आवरून घेतो. थँक्यू. आलो फ्रेश. चला. आले. हा, हो. एक, 2, 3, 4, 5. नाही, उरलेले मोजत होतो. नको, मी मोजे. 6, 7. काय एवढे पैसे दिले आपल्या इंद्रनीलने तुला? 7,000 आहेत, मला दिलेत उडवायला. तू एकटी नाहीयेस. हा, मलाही घ्यायचं बरोबर. आपण पार्टनर आहोत, विसरू नकोस. पार्टनर होता पण बोट धरायला दिले तर झाप नका धरू. बोट तरी कुठे धरायला देतेस तू? 1,000-2,000 दे ना, जीवाची मुंबई करतो. तुमची जीवाची मुंबई ना चांगलीच माहिती मला. जायचं आणि प्यायचं. माझ्या मैत्रिणी येणार आहेत, त्यांच्यासाठी खायला आणेन, ते देईन तुम्हाला. त्याच्यात मजा करा, त्याच्यात खुश राहा. मैत्रिणी येणार आहेत का तुझ्या? ती येणार आहे का कोणती आपली, म्हणजे तुझी मी तू जोडकर बाई, म्हणजे ताई? नाव सुद्धा घेऊ नका तिचं. आणि त्या दिवशी दिलेले 500 रुपये तुम्ही उडवून टाकले, ते मला आठवणे म्हणून वेगवेगळी नावं घेऊन दाखवताय का मला? मला लक्षात येते माझ्या. 500 रुपये कुठे, 7,000 कुठे? दे ना प्रसाद म्हणून थोडेसे. तुमच्यासाठी वेगळी पूजा बांधू ना, तेव्हा तो सगळा प्रसाद तुमचा. हा, इंद्रनील कसे रोज रोज देणार आहे पैसे? बरा देईल. माझा डोकं म्हणजे आयडियाचा खजिना आहे. तुम्हाला काय वाटलं उगाच फोन बाहेर आला का? मी नेमक्या वेळेला फोन केला ज्यावेळेला इंद्रनील जॉगिंग करून येतो. मी मुद्दाम फोन बाहेर चार्जिंगला लावला होता. तुमच्या फोनवरनं विम्मीला फोन करून ठेवला होता आणि इंद्रनीलची चाहूल लागली त्यावेळेला तिला मिस कॉल केला. त्याच वेळेला तिने फोन केला. बद्दल बोलली स्वानंदी. मग मला राग आला. तुला माहिती ना, मी आईबद्दल नाही काही ऐकून घेऊ शकत. स्वानंदी, माझी आई माझा अभिमान आहे. तुला मी आधी सांगितलंय. आणि तू माझा विश्वास आहेस. तू जर आईबद्दल काय बोललीस तर विश्वास हालेल ना माझा.